हॅलो स्टुडंट्स, वेलकम टू ऑल. मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ सॉलिड हा चॅप्टर आपला चालू आहे. या चॅप्टरमध्ये आपण आता आज न्यू पॉईंट पाहणार आहोत. त्यापूर्वी आपण काल काय पाहिलं हे एकदा रिवाईज करूया. लास्ट लेक्चरमध्ये आपण टाईप्स ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन हे पाहिलेलं आहे, बरोबर. टाईप ऑफ स्ट्रेस अँड स्ट्रेन हे सिमिलरली आहेत, फक्त त्यांच्यामध्ये डिफरन्स. जो फर्स्ट टाईप आहे दॅट इज द टेन्साईल स्ट्रेस, आणि स्ट्रेनमध्ये तो कोणता आहे, दॅट इज टेन्साईल स्ट्रेन. ओके. सेकंड टाईप कोणता होता, दॅट इज द व्हॉल्यूम स्ट्रेस, and in the strain that is volume strain. And third one is the shearing stress, and in the strain that is the shearing strain. करेक्ट. असे तिन्ही टाईप पाहिलेले आहेत आपण स्ट्रेस आणि स्ट्रेनमध्ये. आज आपण न्यू पॉईंट स्टार्ट करतोय, तो आहे हुक्स लॉ. स्टेट हुक्स लॉ. हुक्स लॉ जाणून घेण्यापूर्वी त्याचं स्टेटमेंट पाहण्याआधी तुम्हाला एक डेफिनेशन माहिती असणं गरजेचं आहे. ती आहे ती इलॅस्टिक लिमिट. इलॅस्टिक लिमिट म्हणजे काय हे आपण बघूया. तर बघा, द मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ स्ट्रेस अप टू विच स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन. मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ स्ट्रेस अप टू विच स्ट्रेस हा काय आहे, डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. दिस इज कॉल्ड द इलॅस्टिक लिमिट. डेफिनेशन बघा, लिहून घेते. मॅक्झिमम व्हॅल्यू ऑफ स्ट्रेस अप टू विच कुठपर्यंत, इथे स्ट्रेस हा डायरेक्टली प्रोपोर्शनल कोणाला आहे, स्ट्रेनला आहे. स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन. ओके. अँड दिस इज कॉल्ड द इलॅस्टिक लिमिट. त्याला काय म्हणतो आपण, इलॅस्टिक लिमिट. ओके. नाव द स्टेटमेंट ऑफ द हुक्स लॉ. हुक्स लॉचं स्टेटमेंट पाहूया. Statement of the Hooke's law, that is, within elastic limit, stress is directly proportional to strain. It is stated that within elastic limit, stress is directly proportional to strain. Stress is directly proportional to strain. त्याला काय म्हणतो आपण, दिस इज द स्टेटमेंट ऑफ द हुक्स लॉ. बघा, आपण स्ट्रेस पाहिलेला आहे काल. स्ट्रेस म्हणजे काय, इंटरनल रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया. आणि स्ट्रेन हा काय असतो, इट इज अ रेशिओ दॅट इज चेंज इन डायमेन्शन्स टू द ओरिजिनल डायमेन्शन्स. आपण हुक्स लॉचं स्टेटमेंट पाहत आहोत, दॅट इज विदिन द इलॅस्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. मग इथे मी काय लिहू शकते बघा, दॅट इज स्ट्रेस इज इक्वल टू कॅपिटल ई इंटू स्ट्रेन. आता हा जो कॅपिटल ई घेतलेला आहे आपण, दिस इज द कॉन्स्टंट. हा ई काय आहे, तो कॉन्स्टंट. आणि त्याला आपण म्हणतोय, इट्स कॉल्ड द मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. इट इज कॉल्ड मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. करेक्ट. ई हा काय आहे, प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणतो, आणि त्यालाच आपण काय म्हणत आहोत, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. दिस इज द स्टेटमेंट ऑफ द हुक्स लॉ. विदिन इलॅस्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द स्ट्रेन. दॅट इज स्ट्रेस इज इक्वल टू ई इंटू स्ट्रेन, कॅपिटल ई. आणि कॅपिटल ई हा काय आहे, कॉन्स्टंट आहे, आणि त्याला आपण काय म्हणतो, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. ओके. देन एसआय युनिट. मग देअरफॉर आधी आपण ई इज इक्वल टू काय काढू शकतो बघा, ई इज इक्वल टू फ्रॉम दिस इक्वेशन, ई इज इक्वल टू, फक्त इंटरचेंज करायच्या टर्म आपल्याला. ई इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला, स्ट्रेस डिवाइड बाय स्ट्रेन.
म्हणजे ई हा मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी हा काय आहे, रेशिओ आहे. स्ट्रेस आणि स्ट्रेनचा काय झाला तो रेशिओ. ई इज इक्वल टू स्ट्रेस डिवाइड बाय स्ट्रेन. मग ईचं जे मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी आहे त्याचं एस आय युनिट काय असेल, एस आय युनिट बघा. आता स्ट्रेस म्हणजे आपण पाहिलेलं आहोत इंटरनल फोर्स, रिस्टोरिंग फोर्स पर युनिट एरिया, त्याचं युनिट पण पाहिलेलं आहे न्यूटन पर मीटर स्क्वेअर. स्ट्रेन हे काय आहे, चेंज इन डायमेन्शन. हा काय आहे, रेशो आहे कशाचा, आता चेंज इन डायमेन्शन टू द ओरिजिनल डायमेन्शन्स. त्याला युनिट आहे का, स्ट्रेन ही युनिटलेस क्वांटिटी आहे, बरोबर. मग जे स्ट्रेसचं युनिट असणार आहे तेच कशाचं युनिट असेल, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. अँड दॅट युनिट इज द न्यूटन पर मीटर स्क्वेअर. युनिट इज वॉट, न्यूटन पर मीटर स्क्वेअर. अँड सेम फॉर द डायमेन्शन्स ऑल्सो. डायमेन्शन्स काय असतील मग, जे आपण स्ट्रेसमध्ये पाहिलेले आहेत, दॅट इज 1 in mass, -1 in length and -2 in time. तेच डायमेन्शन्स कशाचे असणार आहेत, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. दॅट इज ई इज इक्वल टू स्ट्रेस डिवाइड बाय स्ट्रेन. हा काय आहे, तो कॉन्स्टंट आहे. आता याचं बघा आपण बाय द ग्राफिकली पाहूया. सपोज एक्स ॲक्सिसला जर मी स्ट्रेन घेत असेल, ओके, and the y axis that is stress. y axis काय असणार आहे, स्ट्रेस. आणि ग्राफिकली जर पाहिलं तर हा ग्राफ कसा, त्याचं जे नेचर आहे ते कसं आहे, लिनियर आहे. नेचर आहे ते लिनियर आहे कारण की प्रत्येक ठिकाणी तो कसा आहे, तो कॉन्स्टंट आहे. ई इज इक्वल टू स्ट्रेस डिवाइड बाय स्ट्रेन आहे त्याचं ग्राफिकली रिप्रेझेंटेशन आहे. ते काय असणार आहे, ई, दॅट इज मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी. ओके, असा हा हुक्स लॉ आहे. हुक्स लॉचं स्टेटमेंट तुम्हाला व्यवस्थित लिहायचं आहे. दॅट इज द विदिन इलॅस्टिक लिमिट स्ट्रेस इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्ट्रेन. दॅट इज स्ट्रेस इज इक्वल टू ई इंटू स्ट्रेन. ई हा काय आहे ते सांगायचं आहे. ई हा काय आहे, हा कॉन्स्टंट आहे आणि त्याला आपण मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी म्हणतोय. अँड दॅट इज ई इज इक्वल टू स्ट्रेस डिवाइड बाय स्ट्रेन. And that's SI unit is Newton per meter square, and that's dimensions is 1 in mass, -1 in length and -2 in time. ओके, त्यानंतर आपला नेक्स्ट पॉईंट आहे इलॅस्टिक कॉन्स्टंट अँड देअर रिलेशन. हे जो इलॅस्टिक कॉन्स्टंट आहेत, आता जसे आपण स्ट्रेस आणि स्ट्रेनमध्ये टाईप पाहिले, आत्ताच आपण डिस्कस केलेले होते. टेन्साईल स्ट्रेस, व्हॉल्यूम स्ट्रेस, शेअरिंग स्ट्रेस, हे जे टाईप पाहिले त्याच्यानुसारच इलॅस्टिक कॉन्स्टंटसुद्धा असणार आहे. करेक्ट. टेन्साईल म्हणजे लेंथ वाईज जो असेल, व्हॉल्यूम म्हणजे व्हॉल्यूम जसं चेंज होईल, आणि शेअरिंगमध्ये पण आपण पाहिलेलं आहे त्याच्यानुसारच काय असणार आहे, इलॅस्टिक कॉन्स्टंट असेल. आणि ते इलॅस्टिक कॉन्स्टंट आता आपण पाहूया. इलॅस्टिक कॉन्स्टंट त्यामध्ये फर्स्ट कॉन्स्टंट आहे त्याला म्हणतो आपण यंग्स मॉड्युलस. यंग्स मॉड्युलस आणि त्याचा सिम्बॉल आहे कॅपिटल वाय. आपण तो डिनोट करतो कॅपिटल वाय. ओके, बघा याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन असं असेल, डिफाईन द यंग्स मॉड्युलस अँड ऑब्टेन अन एक्सप्रेशन फॉर इट. म्हणजे तुम्हाला यंग्स मॉड्युलस हा डिफाईन करायचा आहे, तिथं डेफिनेशन लिहायचे आहे आणि त्याचं एक्सप्रेशन काढायचं आहे. प्रथम आपण डेफिनेशन पाहूया. यंग्स मॉड्युलस दॅट इज विदिन द इलॅस्टिक लिमिट द रेशिओ ऑफ लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस टू द लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन इज कॉल्ड द यंग्स मॉड्युलस. आता जसं आत्ता आपण पाहिलेलं आहे, मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी हा काय आहे, रेशिओ आहे, स्ट्रेस आणि स्ट्रेनचा रेशिओ आहे. ठीक आहे, आत्ता पाहिलं आपण मॉड्युलस ऑफ इलॅस्टिसिटी हा काय आहे, रेशिओ कशाचा, स्ट्रेस आणि स्ट्रेनचा. मग त्याच पद्धतीने ते त्याचे टाईप्स असणार आहे. मग त्यातला फर्स्ट आहे मॉड्युलस, यंग्स मॉड्युलस. आणि यंग्स मॉड्युलस हा फर्स्ट टाईपवरती डिपेंड असणार आहे. दॅट इज डेफिनेशन बघा काय होईल, विदिन elastic limit the ratio of
the ratio of longitudinal stress to longitudinal strain. Is called Young's modulus. Is called Young's modulus. That is y is equal to, कसं लिहिणार मग बघा, y is equal to तोच रेशो आहे स्ट्रेस डिवाइड बाय स्ट्रेन, फक्त याच्यामध्ये ॲड काय केलेलं आहे आपण, लॉन्जिट्युडिनल म्हणजे टेन्साईल स्ट्रेस टू द टेन्साईल स्ट्रेन. करेक्ट. डिवाइड बाय लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन. हे झालं त्याची डेफिनेशन. आता त्याचं आपल्याला एक्सप्रेशन काढायचं आहे, म्हणजे त्याची व्हॅल्यू काढायची आपल्याला. तो जर फाइंड आउट करायचा असेल तर कशा पद्धतीनं करायचं. ठीक आहे. आपण एक एक्झाम्पल घेतलं होतं बघा टाईप्समध्ये, टेन्साईल स्ट्रेस या टाईपमध्ये आपण एक्झाम्पल काय घेतलेलं होतं. सपोज एखादी स्ट्रिंग घेऊया आपण आणि ती स्ट्रिंग एका एंडला फिक्स्ड आहे. ठीक आहे. एखादं काय म्हणूया आपण, वायर म्हणूया, वायर ऑफ लेंथ एल, याची लेंथ किती असणार आहे, कॅपिटल एल. असं आपण एक्झाम्पल घेतलं होतं बघा. त्यातले एक एंड आहे तो फिक्स केलेला आहे आपण. ठीक आहे. आणि दुसऱ्या एंडला आपण काय कनेक्ट केलेलं आहे, वेट कनेक्ट केलेला आहे, वेट mg कनेक्ट केलेला आहे. सो या वेटमुळे तो काय होणार आहे, इलॉंगेट होणार आहे. ती वायर काय होणार आहे, इलॉंगेट होणार आहे. ही त्याची ओरिजिनल लेंथ आहे. बरोबर. ओरिजिनल लेंथ काय आहे, एल, कॅपिटल एल आहे. आणि या वेट अप्लाय केला, वेट अप्लाय केला याचा अर्थ काय, तिथं डिफॉर्मिंग फोर्स अप्लाय करतो आपण. बरोबर. मग या डिफॉर्मिंग फोर्समुळे या लेंथमध्ये काय होणार आहे, त्याच्या डायमेन्शन्समध्ये चेंजेस होणार आहे. आणि ते चेंज इन डायमेन्शन्स सपोज आपण इथं स्मॉल एल म्हणूया. चेंज इन डायमेन्शन्स झालेलं काय आहेत, स्मॉल एल. फोर्स कोणता अप्लाय केला आपण, बाय द वेट. मग वेट हा कोणता असणार आहे, mg. हा काय असणार आहे, तुमचा फोर्स असणार आहे. बरोबर. आणि या वायरचा जो एरिया आहे, सपोज वायरचा जो एरिया काय म्हणूया आपण, पाय आर स्क्वेअर. वायरची जी रेडियस आहे त्याची स्मॉल आर म्हटलं आपण, तर त्याचा एरिया काय येईल, पाय आर स्क्वेअर. ठीक आहे. देन जसं आपण टाईपमध्ये पाहिलेलं होतं, टेन्साईल स्ट्रेस अदरवाइज लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस, हा काय येईल मग, इथे मला काय मिळेल, लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस इज इक्वल टू काय फॉर्म्युला पाहिलेला आपण, फोर्स डिवाइड बाय एरिया. मग फोर्स डिवाइड बाय एरिया, फोर्स किती अप्लाय केला आपण, जो फोर्स अप्लाय केलेला तो काय आहे, mg. अँड डिवाइड बाय एरिया, त्या लेंथचा एरिया काय असणार आहे, पाय आर स्क्वेअर. हा स्ट्रेस फाइंड आउट केला. आता आपण स्ट्रेन फाइंड आउट करूया. तो स्ट्रेन काय असेल, स्ट्रेन पण पाहिलेला आहे आपण. दॅट इज द रेशिओ ऑफ चेंज इन डायमेन्शन्स टू द ओरिजिनल डायमेन्शन्स. मग इथं चेंज इन डायमेन्शन्स कोणत्या डायमेन्शन्समध्ये चेंज झालं, तर लेंथमध्ये. बरोबर. मग चेंज इन लेंथ कोणते आहे, स्मॉल एल. चेंज इन लेंथ इज द स्मॉल एल अँड द ओरिजिनल लेंथ इज द, त्या वायरची ओरिजिनल लेंथ इज द कॅपिटल एल. मग इथं लॉन्जिट्युडिनल स्ट्रेस अँड लॉन्जिट्युडिनल स्ट्रेन मिळाला आपण. मग आपण यंग्स मॉड्युलस y इज इक्वल टू काढू शकतो ना. y इज इक्वल टू काय असेल बघा, दॅट इज एफ डिवाइड बाय ए डिवाइड बाय स्ट्रेन काय असणार आहे, स्मॉल एल डिवाइड बाय कॅपिटल एल, विच इज इक्वल टू एफ इंटू कॅपिटल एल डिवाइड बाय ए इंटू स्मॉल एल. एफ हा जो फोर्स अप्लाय केला हा कोणता आहे, दॅट इज mg. मग इथे मी असं लिहू शकते, mg कॅपिटल एल डिवाइड बाय एरिया. ए किती आहे, एरिया किती आहे तो, पाय आर स्क्वेअर इंटू स्मॉल एल. दिस इज द एक्सप्रेशन दॅट इज यंग्स मॉड्युलस y इज इक्वल टू mg कॅपिटल एल डिवाइड बाय पाय आर स्क्वेअर इंटू स्मॉल एल. दिस इज द एक्सप्रेशन फॉर द यंग्स मॉड्युलस. एम हे काय असणार आहे, मास असणार आहे या वेटचं, जो फोर्स आपण अप्लाय करतो आहे. त्याच्यानंतर जी ग्रॅव्हिटी, ॲक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. कॅपिटल एल या वायरची लेंथ आहे, ओरिजिनल लेंथ आहे.
पाय आर स्क्वेअर हा काय आहे, त्याचा एरिया आहे. आणि स्मॉल एल इज द चेंज इन लेंथ. बरोबर. सो यंग्स मॉड्युलस वाय इज इक्वल टू mgl डिवाइड बाय पाय आर स्क्वेअर एल. अँड दिस प्रॉपर्टी इज ओनली फॉर इन अ सॉलिड. आपण ही फक्त कशामध्ये यूज करू शकतो, ओनली फॉर इन अ सॉलिड. अशा पद्धतीनं तुम्हाला यंग्स मॉड्युलस त्याची डेफिनेशन्स आणि त्याचं एक्सप्रेशन्स विथ डायग्राम हे तुम्हाला काढता आलं पाहिजे. ओके. हा झाला त्याचा फर्स्ट टाईप. जे इलॅस्टिक कॉन्स्टंट आपण पाहतोय त्याच्यामध्ये हा फर्स्ट कॉन्स्टंट आहे यंग्स मॉड्युलस. हा कशावरती डिपेंड होता, लॉन्जिट्युशनल स्ट्रेस अँड लॉन्जिट्युशनल स्ट्रेन. त्याच पद्धतीनं आता सेकंड कॉन्स्टंट. आणि सेकंड कॉन्स्टंट आहे बल्क मॉड्युलस. सेकंड कॉन्स्टंट इज द बल्क मॉड्युलस. आणि त्याचा सिम्बॉल आहे कॅपिटल के. सिम्बॉल काय आहे, कॅपिटल के. याच्यावरती पण असाच क्वेश्चन असू शकतो, डिफाईन द बल्क मॉड्युलस अँड ऑब्टेन अँड एक्सप्रेशन फॉर इट. दी डेफिनेशन पाहूया. विदिन द इलॅस्टिक लिमिट द रेशिओ ऑफ व्हॉल्यूम स्ट्रेस टू द व्हॉल्यूम स्ट्रेन इज कॉल्ड द बल्क मॉड्युलस. आता हा सेकंड मॉड्युलस कॉन्स्टंट आहे. तर यामध्ये आपण जो सेकंड टाईप पाहिलेला होता, स्ट्रेस आणि स्ट्रेनचा सेकंड टाईप काय पाहिलेला होता बघा आपण, व्हॉल्यूम स्ट्रेस अँड व्हॉल्यूम स्ट्रेन हा पाहिला ना. पण त्याच्याशीच रिलेटेड असणार आहे तो बल्क मॉड्युलस. सो विदिन इलॅस्टिक लिमिट द रेशिओ ऑफ व्हॉल्यूम स्ट्रेस volume stress to the volume strain is called bulk modulus. That is bulk modulus. K is equal to what? Volume stress divided by volume strain. आता व्हॉल्यूम स्ट्रेस आणि स्ट्रेनसाठी आपण एक्झाम्पल पाहिलेलं बघा, एक स्पिअर घेतलेला होता आपण. ठीक आहे. त्या स्पिअरला आपण जो फोर्स अप्लाय केला म्हणजे प्रेशर अप्लाय केलेला होता आउटसाईड, त्यानंतर तो काय झाला, सपोज बघा अशा पद्धतीने आपण कन्सिडर केलेला होता. एक स्पिअर आहे असा. ओके. आणि याला काय आपण केलेलं आहे, फोर्स अप्लाय जे प्रेशर देतोय आपलं याच्यावरती काय अप्लाय करतोय, प्रेशर म्हणजे डिफॉर्म करतोय आपण. याला काय करतोय, डिफॉर्म. याचं ओरिजिनल व्हॉल्यूम आहे कॅपिटल व्ही. या स्पिअरचं ओरिजिनल व्हॉल्यूम काय आहे, कॅपिटल व्ही. आणि डिफॉर्म केल्यानंतर त्याचं जे व्हॉल्यूम आहे ते डिक्रीज झालेलं आहे. त्याचं जे व्हॉल्यूम काय आहे, डिक्रीज झालेलं आहे. व्ही मायनस डी व्ही. करेक्ट. एक स्पिअर आहे त्याला आपण काय केलं, प्रेशर अप्लाय केला म्हणजे डिफॉर्म करतो आपण त्याला. ओरिजिनल व्हॉल्यूम काय आहे, कॅपिटल व्ही. तो काय झाला, डिक्रीज. त्याचं व्हॉल्यूम काय होत आहे, डिक्रीज झालेलं आहे. दॅट इज व्ही मायनस डी व्ही. मग यावरून आपण बघा व्हॉल्यूम स्ट्रेस हा फाइंड आउट केलेला होता. व्हॉल्यूम स्ट्रेस काय मिळेल मला इथे, व्हॉल्यूम स्ट्रेस इज इक्वल टू अप्लाइड फोर्स डिवाइड बाय एरिया. मग अप्लाइड फोर्स काय, आपण फोर्स अप्लाय केलेला आहे, फोर्स डिवाइड बाय एरिया. That is volume stress is equal to what? Change in pressure. म्हणजे इथं आपण डीपी म्हणू शकतो येते. बरोबर. पी इज इक्वल टू वॉट, प्रेशर इज इक्वल टू माहिती आहे तुम्हाला, पी इज इक्वल टू वॉट, फोर्स डिवाइड बाय एरिया. नाही तर व्हॉल्यूम स्ट्रेस इज इक्वल टू काय मिळणार आहे तुम्हाला, चेंज इन प्रेशर. दॅट इज डीपी. नाव द व्हॉल्यूम स्ट्रेन. यावरून आपण व्हॉल्यूम स्ट्रेन काय काढलेला होता, व्हॉल्यूम स्ट्रेन दॅट इज चेंज इन डायमेन्शन्स डिवाइड बाय ओरिजिनल डायमेन्शन्स. मग चेंज इन डायमेन्शन्स कोणते, दॅट इज डी व्ही मायनस डी व्ही. मायनस का, तर ते व्हॉल्यूम काय झालेलं आहे, डिक्रीज झालेलं आहे.
बरोबर, जे ओरिजिनल व्हॉल्यूम आहे त्याच्यापेक्षा डी फॉर्म केल्यानंतर तो व्हॉल्यूम काय झालेला आहे, कमी झालेला आहे, डिक्रीज झालेला आहे. त्यासाठी आपण म्हणतो चेंज इन व्हॉल्यूम काय घेणार, मायनस डी व्ही डिवाइड बाय ओरिजिनल व्हॉल्यूम. ओरिजिनल व्हॉल्यूम काय असणार आहे, कॅपिटल व्ही. ओके, व्हॉल्यूम स्ट्रेन इज इक्वल टू मायनस डी व्ही डिवाइड बाय व्ही. मायनस साईन लक्षात घ्या, निगेटिव्ह साईन इंडिकेट्स दॅट देर इज अ डिक्रीजेस इन व्हॉल्यूम विथ इन्क्रीजेस इन प्रेशर. म्हणजे जसं आपण प्रेशर वाढवत जाऊ तसं त्या स्पिअरचं व्हॉल्यूम हे काय होत राहणार आहे, कमी होत राहणार आहे. दॅट्स वाय वी की टेक हिअर अ निगेटिव्ह साईन. सो व्हॉल्यूम स्ट्रेन इज इक्वल टू मायनस डी व्ही डिवाइड बाय व्ही. मग बरं, आपल्या बल्क मॉड्युलस फॉर्म्युलामध्ये के इज इक्वल टू व्हॉल्यूम स्ट्रेस डिवाइड बाय व्हॉल्यूम स्ट्रेन. व्हॉल्यूम स्ट्रेस किती मिळाला आपल्याला, दॅट इज डी पी, अँड डिवाइड बाय व्हॉल्यूम स्ट्रेन तो काय असणार आहे, डी व्ही डिवाइड बाय व्ही. ओके, विच इज अगेन इक्वल टू असं लिहू शकतो, कॅपिटल व्ही इंटू डी पी डिवाइड बाय डी व्ही. कॅपिटल व्ही इज द ओरिजिनल व्हॉल्यूम, डी पी इज द चेंज इन प्रेशर, अँड डिवाइड बाय डी व्ही इज द चेंज इन व्हॉल्यूम ऑफ द बॉडी. दॅट इज के bulk modulus is equal to K is equal to V into dP divided by dV. And this property are used in only solid, liquid and gases. जसं की आपण टाईप्समध्ये पाहिलेलं आहे. व्हॉल्यूम स्ट्रेस अँड स्ट्रेस कशामध्ये बघू शकतो आपण, सॉलिडमध्ये, अजून लिक्विड अँड द गॅसेस. करेक्ट. So K is equal to V into dP divided by dV. This is the second constant bulk modulus. आता जसे आपण टाईपनुसार कॉन्स्टंट पाहतोय, मग लास्ट टाईप कोणता राहिला आपला, शेअरिंग. खरं, मग लास्ट कॉन्स्टंट कोणता असणार आहे, तो डिपेंड कशावरती असणार आहे, शेअरिंगवरतीच असेल. त्याला आपण म्हणणार आहोत मॉड्युलस ऑफ रिजिडिटी. हा आपण नेक्स्ट लेक्चरला पाहूया. आज आपण हे दोन कॉन्स्टंट पाहिलेले आहेत. फर्स्ट आपण हुक्स लॉ पाहिलेला आहे, त्यानंतर दोन कॉन्स्टंट, फर्स्ट आहे यंग्स मॉड्युलस अँड सेकंड आहे बल्क मॉड्युलस. ओके, मागच्या आपण लेक्चरला इथेच थांबूया. नेक्स्ट लेक्चरला आपण जो थर्ड नंबरचा कॉन्स्टंट आहे मॉड्युलस ऑफ रिजिडिटी हा पाहूया आणि त्याच्या पुढचा नेक्स्ट पॉईंट. थँक्यू सो मच.